झेंडूची फुलं, आपट्याची पानं। आज विजयादशमी, लुटू आपण आरोग्याचं, निरोगी आरोग्याचं सोनं। आज विजयादशमी निमित्त, दसऱ्यानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज 10 दिवसांनी देवपूजा झालेली आहे, म्हणजे देवांना आंघोळ झालेली आहे, मांडणी झाली आहे। आणि आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे तो शस्त्रपूजन आणि विद्या किंवा सरस्वतीचं पूजन। घरातल्या सगळ्या व्यक्तींचं एक एक पुस्तक घेतलेलं आहे पूजेसाठी। आणि ही पाटी पण आहे, जुन्या काळात त्याच्यावर आम्ही सरस्वती काढत असो। याच्या खाली गेली आता सरस्वती खडूने काढलेली मी। आणि घरातली शस्त्र आहेत त्याची पूजा केलेली आहे। दीप आणि अगरबत्ती, रांगोळी आणि हा घट आज हलवलेला आहे, कारण आज दशमीचा घट हलवतात, म्हणजे फक्त बाजूला साईडला घेतलेला आहे। आणि आज याचं खूप महत्त्व असं आहे की हे जे सोनं आहे, याला सोनं म्हणतात, हे जे सोनं आहे हे असं संध्याकाळी थोडंसं तोडणार आणि घरातली पुरुष मंडळी मंदिरामध्ये जाताना टोपीमध्ये खोचतात ते सोनं आणि मंदिरात जाऊन घरी येतात। मग आपण त्यांना ओवाळायचं असतं। याला सीमोल्लंघन असं म्हणतात, ग्रामीण भागात त्याला शिलांगण असं म्हणतात, पण सीमोल्लंघन असं त्याचा अर्थ आहे। आता याच्यामागे ऐतिहासिक, धार्मिक खूप मोठ्या कथा आहेत, त्या आता वेळ मिळाला तर कधी सांगेल। खूप सुंदर अशा कथा आहेत विजयादशमीच्या। आणि घरादाराला तोरण बांधलेलं आहे झेंडूच्या फुलांचं, आंब्याची पानं टाकून रेडीमेड हारणं आणता। आणि वाहनांचं पण पूजन केलेलं आहे, गाड्याची पूजा झालेली आहे। आणि आज रांगोळी काढली आहे, पण ही रांगोळी हाताने ते छाप मिळतात, साचे मिळतात, त्यांनी काढलेली आहे घाईघाईमध्ये। तर विजयादशमीच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा। सुख, आरोग्य, निरोगी आरोग्य तुम्हाला लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करते।